नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत पुण्यामधील ॲग्रिकल्चर ग्राउंड इथे भरलेल्या भीमथडी जत्रेमध्ये. यावर्षीचं 19वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फक्त 60 रुपये तिकीट असणार आहे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक गावाकडची मजा अनुभवता येणार आहे. महाराष्ट्रामधील अगदी छोट्या छोट्या गावांमधील महिला बचत गटांनी केलेल्या सर्व स्टॉल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. वेगवेगळे त्यांनी केलेले पदार्थ, त्याबरोबर त्यांनी केलेल्या कलाकृती सर्व इथे तुम्हाला एकाच ठिकाणी अनुभवता येणार आहे. मस्त तिथे लहान मुलांना सुद्धा घेऊन जा. तिथे एक वेगळा असा अनुभव तुम्ही पाठीशी घेऊन जाताल आणि दरवर्षी वर्षभर तुम्ही असे त्याची वाट बघत राहताल. छान असा एंट्री केल्यानंतर तुम्हाला तुळशी वृंदावन दिसणार आहे. त्याबरोबरच इथे तुम्हाला 12 बलुतेदार यांच्या मस्त रांगोळीतून प्रतिकृती केलेल्या आहेत, त्यासुद्धा बघायला मिळतील. सुंदर असा अनुभव आपण घेऊन जाऊ शकतो. आणि खायचं म्हणायला गेला तर तुम्हाला इथे अगदी गावरान पद्धतीने केलेले शाकाहारी आणि मांसाहारी असे पदार्थ बघायला मिळणार आहेत. त्याबरोबरच तुम्हाला खापरावरील केलेल्या पुरणपोळ्या किंवा मांडे, त्याबरोबरच उकडीचे मोदक, तेही तुम्हाला इथे त्याचा आस्वाद घेता येणार आहे. तर चला मंडळी, भेटूयात ॲग्रिकल्चर ग्राउंड 20 ते 25 डिसेंबरपर्यंत. पुण्यात पण तुम्हाला येवल्याची पैठणी मिळणार आहेत. आम्ही भीमथडी जत्रेत आलेलो आहोत. आमचा स्टॉल नंबर 4 आहे. मला अगदी येवल्याच्या कलाकुसरीच्या हँडमेड साड्या इथे मिळतील. सिंगल पल्लू, डबल पल्लू, टिश्यू पल्लूच, तर अगदी पूर्ण ऑल ओव्हरपर्यंत अशा साड्या आहेत. असंख्य डिझाईन्स, पैठणीच्या क्लचेस वगैरे, असे दुपट्टाज. ही 2 लाख आहे. 2 लाख असे पैठणी दुपट्टेज वगैरे तुम्हाला असे सर्व व्हरायटी मिळतील. लोटस बॉर्डर घ्या, इथून घे, स्कर्ट बॉर्डर घे. अशा आसवली वगैरे डिझाईन्स पण तुम्हाला सर्व इथं बघायला मिळणार आहेत. त्याच्या डिझाईन्स या बनायला पण एक 4-4, 5-5 महिने लागतात. आणि त्याचा रंगसंगती वगैरे खूप सुंदर आहे. ट्रेडिशनल डिझाईन्स आहे. साधारण 400, 500, 2000 वर्षापूर्वी. या सर्व तुम्हाला मिळणार आहेत येवल्याच्या रेट्स मध्ये मिळणार आहे. म्हणजे पुण्याला आलं, पुण्याच्या रेट्स नाही, त्याचे विनकर प्राइजेस मध्ये मिळणार आहे सर्व पैठणी. नमस्ते, माझं नाव सुनील खटावकर. मातीची भांडी बनवते. यातून विटामिन 100% मिळतात. कुठलेच आजार होत नाहीत. आणि हे पारंपरिक असल्यामुळे लोकांनी ह्यातले खाल्लं पाहिजे आणि ह्यातून आपण खूप स्ट्रॉंग करून ठेवू शकतो. आणि वहिनीने, सुनंदा वहिनीने आम्हाला ह्या भीमथडीमध्ये सहभागी केलं, आम्हाला स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांचं खूप आम्हाला मार्गदर्शन असते आणि त्यामुळे आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर उभं राहतो. आणि आमच्या गटातल्या महिला सुद्धा म्हणतात, नाही चला आपण हे भांडी बनवूया. जी नवीन बनवलं की पहिलं भीमथडीतच लावायचं असं म्हणतात. आणि मला दुसरीकडे विकूनच देत नाहीयेत, म्हणतात भीमथडीलाच विकायचं. आणि ह्यातून आम्हाला म्हणजे आमच्या महिला एवढ्या उत्सुक होतात की चला भीमथडी कधी येते. आणि त्यांना खूप असं वाटतं की पहिले सगळे वस्तू जी नवीन कराल ती भीमथडीलाच लावायची, नंतर दुसरीकडे विकायचं. असं खूप असं आमच्या महिलांचं म्हणत आहे, बचत गटातल्या महिलांचं. आणि वहिनीने आम्हाला आमच्या पायावर खूप स्ट्रॉंग केले की बोलायला बी शिकवलं कसं बोलायचं आणि 4 पैसे कसे मिळवून स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं ते आम्हाला वहिनींनी शिकवलं. त्याबद्दल वहिनींचे मी खूप धन्यवाद व नमस्कार. स्वयंपाकासाठी दही भांडा आहे, तांब्या भांडा आहे, ग्लास आहे, कप आहे आपल्याकडं. परत हे स्वयंपाकासाठी लागणारे भांडं आहे. ह्यातले खूप मोठे 2 किलो व्हेज नॉनव्हेज होतं असं भांडं आहे आपल्याकडं.
हे शोपीस आहेत. कुठलीही व्हरायटी आपल्याला आणि स्वतःला बनवायला सांगितले तर आपण बनवून देऊ शकतो पाहिजे ती. आणि ह्यातून मग असे वाद्यांचे पाच पाच वाद्यांचे सेट बनवतो वेगवेगळे. हे अशी समय आहे जे जे कोण सांगेल ते आम्ही स्वतः बनवतो. आणि मी हे जे क्लास पण घेते आणि मुलांना शाळेत शिकवायला पण जाते. ते हे आम्हाला वहिनींनी शिकवलं आणि वहिनींमुळेच आम्ही आहे आज इथे. हे 400-500 रुपयापासूनचे हे छोटे छोटे असे खलबत्ते बघायला मिळत आहेत. छान असे. आणि मोठे जे आहेत ते 1100-1200-1500च्या रेंज पर्यंत आहे. मस्त अशी गोलपाट सुद्धा बघायला. त्यानंतर हे जाती आहे, दगडी जाती आहेत ती. आणि हा जो दिसतोय तुळशी वृंदावन पूर्ण दगडी आहे, काळ्या दगडातलं. हे छोटं दिसतंय ते 14,000ला आणि मोठं दिसतंय ते हे 65,000 रुपयाला आहे बघा. हे त्याच्यामधले लहान मोठ्या साईज आहेत. नमस्कार, आमचा स्टॉल नंबर 131 आहे. आमचं ग्रुपचं नाव आहे. आम्ही अशा रांगोळ्या बनवतो, हा स्वतः बनवतो. त्याचे डिझाईन बघायला मिळतील तुम्हाला. मोठा साईज पण आहे. हे देवीसाठी आसन आहे. त्याच्यात तुम्ही कलश पण ठेवू शकता. हे केळीचं पाणी आहे. त्यात वेगवेगळ्या साईज आहेत. तोरण आहे. त्याच्यात तणी बनवतो. अशा बॅग्स येतील, पाऊच येतील. ही डायरी प्लस बॅग आहे. त्यात डायरी आहे. आनंदग्राम पाली बीड वरून आलेलो आहोत. ह्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या आनंदग्रामच्या HIV एड्स पॉझिटिव्ह जे अनाथ बालक आहेत तर त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले आहे. याद्वारे आम्ही त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून त्यांच्यातलं कलागुण बाहेर निघेल आणि त्यांना स्वावलंबी होण्याचा एक संधी मिळेल. तर हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. जवळपास 30 ते 35 असे प्रोडक्ट्स आहेत की जे मुलं स्वतः हाताने तयार करतात. कोणता पाहिजे? मला बाईक. नमस्कार. आता आपण भीमथडी जत्रेमध्ये जी पुण्यातली आणि राज्यातली प्रतिष्ठित अशी भीमथडी जत्रा पुण्यामध्ये भरलेली आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. आपला स्टॉल नंबर 42 आणि 43 वर शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाचा हा एक शबरी नॅचरल्स जो ब्रँड शासनाने तयार केला आहे त्याचा हा स्टॉल आहे. आपण सर्वप्रथम या रिसेंट लॉन्च केलेलं प्रोडक्ट बघूया. यामध्ये वाईल्ड फॉरेस्टचं एक कॅलेंडर जे कॉर्पोरेट लाईफमध्ये अतिशय उपयुक्त असं कॅलेंडर आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की 1 दिवसाची पूर्ण जंगलची यात्रा यामध्ये थीमॅटिक केलेली आहे जी की आदिवासी संस्कृती आपल्याला पुढे नेण्यासाठी खूप हातभार लावते. यामध्ये आपण बघू शकता की सर्व प्रकार 1 दिवस कसा पूर्ण जंगलातला असतो. यामध्ये प्राण्यांची जत्रा असेल, मधाचं पोळं असेल, साप असतील, वाघ असतील आणि शेवटी या पद्धतीने डिसेंबर महिन्यामध्ये अशा प्रकारे प्राण्यांचे कशा पद्धतीचं वास्तव्य जंगलामध्ये असतं हे दाखवण्यात आलेलं आहे. त्यासोबतच ही एक डायरी प्लॅनर तयार केलेला आहे. या डायरीचं वैशिष्ट्य म्हणजे बाकीच्या डायरीजमध्ये इन्फॉर्मेटिव्ह नसतं, तर या डायरीमध्ये आदिवासी बांधवांच्या सर्व लँग्वेजेसचा वापर केलेला आहे. ही डायरी प्रत्येक महिन्याची जी माहिती दिलेली आहे त्यानंतर गोल्स, थिंग्स टू डू, रिमाइंडर्स, टॉप प्रायोरिटीज, इम्पॉर्टंट आणि नोट्स अशा पद्धतीची ही डायरी तयार झालेली आहे. आणि नॉर्मल रेंजमध्ये जरी बघाल तर पेज सेग्रिगेटरमध्ये आपल्याला ज्या गोष्टी चित्रामध्ये दिसतात त्यांनाच या भाषांमध्ये काय म्हटलं जातं अशी एक इन्फॉर्मेशन गेनिंगसाठी देखील ही डायरी वापरली जाते. त्यानंतर ही फॉरेस्ट कल्चरची डायरी आहे. आदिवासी बांधवांचं सर्व फॉरेस्ट यामध्ये दिसत आहे आपल्याला. आपण बघू शकता आदिवासी बांधवांनी बांबूपासून बनवलेले हे वेगळे प्रोडक्ट आहेत. कानातले आहेत,
किचन्स आहेत, त्यानंतर हेअर क्लिप आहे, बीड वर्कपासून अतिशय चांगल्या पद्धतीने हाताने बनवलेल्या या गोष्टी आपण बघू शकता. शबरी नॅचरल्स आणि आदिवासी बांधवांचं महत्त्वाचं वृक्ष म्हणजे मोहाच्या वृक्षापासून बनवलेले हे महुआचं तेल आहे, महुआचं सिरप आहे, महुआचं मॉइश्चरायझर आहे, साबण आहे, महुआपासून बनवलेलं चॉकलेट आपण बघू शकता. त्यानंतर महुआचे मनुके आहे, महुआचे लाडू आहेत. हे सर्व shabrinaturals.com या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहेत आणि बेस्ट सेलर रेंजमध्ये हे चालले आहेत. नंदुरबार जिल्ह्यामधील धडगावमध्ये बनणारी ही चारोळी इतर चारोळ्यांपेक्षा 2 mm ने जास्त मोठी समजली जाते. हे काजू देखील प्रीमियम दर्जाचे काजू आहे. या ठिकाणी असलेली आवळा कँडी ही मधामध्ये डीप केलेली आवळा कँडी आहे, त्यामुळे शुगर कंटेंट आणि कुठलाही अदर शुगर कंटेंट यामध्ये नाहीये. इंद्रायणी तांदूळ आहे. त्यानंतर वाईड रेंज आपल्याला हनीची दिसू शकते. मल्टीफ्लोरा हनी आहे, कार्वी हनी आहे, तुळसी आहे, वाईल्ड फॉरेस्ट हनी आहे आणि जांभूळ हनी आहे. त्यानंतर भामरागड जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड येथले एका FPOने बनवलेले हे धूप आहे, कस्तुरी धूप. त्यासोबतच कस्तुरी लक्झरी इसेन्स स्टिक म्हणजेच अगरबत्ती आहे. त्यानंतर आजच्या कॉर्पोरेट युगामध्ये सोबतच कॅरी करण्यासाठी अतिशय प्रीमियम अशी एक वॉटर बॉटल डिझाईन करण्यात आलेली आहे. यामध्ये चित्रशैली गोंडी चित्रकला यामध्ये वापरण्यात आलेली आहे. त्यासोबतच बांबूपासून बनणारे विविध आर्टफॅक्ट या ठिकाणी आहे. आपण बघू शकता की यामध्ये कुठलाही बॉल हा सारखा नाही आहे, कारण हे हाताने बनवलेला आहे. स्टँडर्डायझेशन नाही. मशीनमध्ये बनवल्यानंतर स्टँडर्डायझेशन येते, यामध्ये कुठेही स्टँडर्डायझेशन नाही. आणि अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये ज्याचं महत्त्व सगळ्यात चांगल्या पद्धतीने सांगितलं जातं असं हे ब्लॅक राईस आपल्या इथे विक्रीला आहे. आणि रागी माल्ट शरीरामधलं लोह वाढवण्यासाठी वापरण्यात येणारं रागी माल्ट या ठिकाणी आहे. बांबूचे क्राफ्ट्स आहेत. त्यानंतर बांबूपासून बनवलेल्या या ट्रेज आहेत, लॅम्प आहेत, बास्केट्स आहेत. आणि नुकतंच जनजाती गौरव दिन 15 नोव्हेंबरला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते इनॉग्रेट झालेलं हे कॉफी टेबल बुक आहे. राज्य शासनाचं हे असं बुक आहे की ज्यामध्ये सर्व व्हॅल्यू चेन्सच्या पॉझिटिव्ह स्टोरीज, फक्त पॉझिटिव्ह स्टोरीजच नाही तर एक छोटी गोष्ट आयुष्यमान कसं बदलवू शकते त्याबाबतच्या कथा यामध्ये लिहिलेल्या आहेत. तर आपण नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि हे प्रीमियम प्रॉडक्ट विकत घ्या असं मी आवाहन करतो. थँक्यू. कोणीही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नये. सर्वांची पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. तेजल कादी ना पहले पासून 3 जब अपन चीज़ें इतनी टेस्टी बन जाती है जीदी तो काहीतरी वैरा ना डायरेक्ट आइन टाइमवर गर्दी त्याची ठीक आहे माझे दोघे किती दिवसात
हे बघ मला मागच्या टेबलवर